आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुसीत जाळीदार हलके असणारे प्रोटीन फायबरचा चांगला स्तोत्र असणारे आंबोळी. चला तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. कोणताही साधा तांदूळ किंवा रोजच्या वापरातील तांदूळ घेऊ शकता. मेथी, पोहे, उडीद डाळ. आपल्याला एका बाउलमध्ये 3 कप तांदूळ घ्यायचे आहेत. 1 कप उडीद डाळ. आंबोळी सॉफ्ट होण्यासाठी 1 आणि अर्धा म्हणजेच 1.5 कप पोहे ॲड करायचे आहेत. पाव छोटा चमचा 1/4 टीस्पून मेथी ॲड करायची आहे. हे सर्व साहित्य 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. यामध्ये पुरेसे पाणी ॲड करायचे आहे. 5 ते 8 तासांसाठी भिजत ठेवायचे आहे किंवा रात्रभर भिजत ठेवू शकता. 5 तासानंतर डाळ, तांदूळ, पोहे, मेथी छान भिजले आहेत. आता हे एका मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचे आहे. यातील पाणी होता होईल तेवढे नितळून घ्यायचे आहे. मिश्रण दळताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आणि पाणी लागलेच तर यातील पाणी वापरायचे आहे. 2 बॅचेसमध्ये मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे आहे. हे बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये ओतून घ्यायचे. फर्मेंटेशन नंतर ते डब्बल होते. सेकंड बॅचमध्ये राहिलेले डाळ तांदळाचे मिश्रण मिक्सरच्या जारमध्ये घेऊ आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून चांगले बारीक वाटून घेऊ आणि राहिलेले पाणी आपण झाडांना घालू शकतो. हे पीठ 4 ते 5 मिनिटे चांगले फेटून घ्यायचे आहे. येथे तुम्ही हाताने पीठ फेटून घेऊ शकता. पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये पीठ फर्मेंटेशनसाठी त्यावर एखादा उबदार टॉवेल किंवा ब्लँकेट झाकून ठेवायचे आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने मी येथे 8 ते 12 तासांसाठी पीठ झाकून ठेवत आहे. त्यावर टॉवेल झाकून ठेवला होता. 8 तासानंतर पीठ चांगले फर्मेंट झाले आहे की नाही हे ओळखण्याच्या काही खुणा आहेत. टेक्स्चर पळीने हलवल्यावर पीठ हलकं व फुगलेलं वाटतं. आकारात वाढ. पीठ झाकून ठेवल्यावर ते फुगून वर येतं. हलका आंबट वास येतो. जर पीठ अजिबात वाढलं नाही, वास नाही आला आणि घट्टच आहे तर अजून वेळ द्या. तर पीठ जास्त आंबलं की वास उग्र होतो आणि चव आंबटसर जास्त लागते. एकाच वेळी सर्व पिठाच्या आंबोळ्या बनवणार असाल तरच पिठामध्ये मीठ ॲड करा. अदरवाईज जितके पीठ लागणार आहे तितकेच पीठ एका बाउलमध्ये घ्यायचे आणि राहिलेले 1-2 दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. चवीनुसार 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर ॲड करायचे आहे. पोळी भाजताना साखरेमुळे पृष्ठभाग हलका सोनेरी तपकिरी होतो आणि चवही छान येते. आंबोळीचे पीठ जास्त दाटसर वाटत असेल तर त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि हलक्या हाताने चांगले मिक्स करायचे आहे. पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे. प्रथम नारळाची चटणी बनवून घेऊ. ओल्या खोबऱ्याचे पाटची साईड काढून पातळ काप करून घ्यायचे आहेत. कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, मोहरी, कढीपत्ता, हळद आणि हिंग. त्या मिक्सरच्या जारमध्ये खोबरं, मिरची, कोथिंबीर आणि मीठ ॲड करून लागेल तसा पाण्याचा वापर करून छान बारीक वाटून घेतले आहे. तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेऊन मंद गॅसवर ठेवायचा आहे. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये मोहरी ॲड करायची आहे. मोहरी तडतडली की कढीपत्ता ॲड करायचा आहे. आता हिंग आणि हळद ॲड करायची आहे. आता हा तडका आपण चटणीवर घालून घेऊ आणि आपली चटणी तयार आहे. गॅसवर मध्यम आचेवर एक बिडाचा तवा ठेवायचा आहे. बिडाचा तवा नसेल तर नॉनस्टिकचा तवाही वापरू शकता. सुरी आणि कांद्याच्या सहाय्याने तव्याला असे तेल लावून घ्यायचे आहे. तुम्हाला कांदा वापरायचा नसेल तर सिलिकॉनच्या ब्रशने तेल लावू शकता किंवा टिश्यू पेपरचाही वापर करू शकता. पळीभर पीठ तव्याच्या मध्यभागी ओवता आणि हलक्या हाताने जाडसर पसरवा. लगेचच तव्यावर 45 सेकंदासाठी झाकण ठेवायचे आहे. झाकण ठेवून आंबोळी छान शिजवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. साधारण 45 सेकंदानंतर आपल्याला झाकण काढायचे आहे. आणखीन अर्धा मिनिटभर गॅसवर आपल्याला आंबोळी ठेवायची आहे मध्यम आचेवर. येथे आंबोळी पलटी करण्याची आवश्यकता नाही. झाकण ठेवल्यामुळे वरचा भागही छान वाफेने शिजलेला आहे. आंबोळीला कडा सुटायला लागल्या की हलक्या हाताने टर्नरच्या सहाय्याने
अशा पद्धतीने एका चाळणीवर काढून घ्यायचे आहे. आता दुसरी आंबोळी बनवू. तव्याला तेलाने ग्रीस करून घेऊन एक पळीभर पीठ घेऊन तव्याच्या मध्यभागी जाडसर पसरवायचे आहे आणि लगेचच त्यावर झाकण ठेवून 45 सेकंदासाठी शिजवून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मध्यम असली पाहिजे. तुम्ही पाहू शकता आंबोळीला छान जाळी पडली आहे. आंबोळीच्या कडा सुटल्या की आपण तव्यातून काढून घेऊ. अशा पद्धतीने मी सर्व आंबोळ्या बनवून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मऊ लुसलुशीत जाळीदार आणि पांढरशुभ्र आंबोळ्या बनल्या आहेत. आतून पांढरशुभ्र आणि वरून गोल्डन ब्राऊन असा छान कलर आलेला आहे. गरमागरम आंबोळी नारळाची चटणी आणि सांबारसोबत सर्व करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.